हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 121वी गोष्ट आज आपण ऐकूया. ही गोष्ट आहे काम्यवन येथे राहणाऱ्या श्री कृपा सिंधुदास बाबाजी यांची. ह्या काम्यवनाच्या श्री कृपा सिंधुदास बाबाजींचा जन्म ओडिसा प्रांतातील बरहमपूर या जिल्ह्यात गंजम या गावी झाला. लहानपणापासूनच नामसंकीर्तन, संकीर्तनाचं गाणं म्हणजे गायन जे असतं ते आणि मृदुंग वादन याच्यामध्ये त्यांना विशेष रुची होती. गान कीर्तन करता करता भगवंताच्या प्राप्तीसाठी त्यांचे प्राण विशेष रूपाने तळमळू लागले. म्हणून वक्रेश्वर पंडित यांच्याकडून दीक्षा घेऊन ते साधन भजन करू लागले. कोणीतरी त्यांना असं म्हणालं की भगवान शंकराची कृपा प्राप्त केल्याशिवाय भगवत प्राप्ती किंवा साक्षात्कार होत नाही. म्हणून शंकराची भक्ती ते अगदी मनापासून करू लागले आणि खरोखरीच त्यांच्यावरती शंकर महाराजांनी कृपा केली. शंकरांनी त्यांना दर्शन दिलं आणि सांगितलं की तू व्रजभूमीमध्ये जा आणि तिथे जाऊन भजन साधन कर, तुला नक्कीच भगवत प्राप्ती होईल. म्हणून ते व्रजभूमीमध्ये निघून गेले. व्रजभूमीमध्ये आल्यानंतर त्यांनी श्री गोपाल गुरु यांच्या परंपरेतील श्री श्यामचरणदास बाबाजी यांच्याकडून वेश घेतला. हे श्यामचरण बाबाजी हे श्री नित्यानंद दास जे नंदगाव येथे राहत होते त्यांचे पण गुरु होते. वेश घेतल्यानंतर गान कीर्तन करत करत भजन भक्ती करत करत काही दिवस त्यांनी व्रजभूमीतील श्री राधाकृष्णांच्या लीलास्थळींचं दर्शन घेतलं. म्हणजे एक ती यात्रा केली, भ्रमण केलं. नंतर ते नंदगाव येथे आले आणि नित्यानंददास बाबाजी यांच्या जवळ राहून भजन करू लागले. हे दोघेही महात्मा कदंबवनातील एका सुकून गेलेल्या कदंब वृक्षाखाली बसून अगदी रोज आणि भरपूर वेळ उच्च स्वराने कीर्तन करत असत. बाकी त्यांचा दिनक्रम इतर साधूंसारखाच असे, मधुकरी मागणे, एकदाच खाणे वगैरे. एक दिवस कृपा सिंधुदास बाबाजी नित्यानंददास बाबाजींना म्हणाले की मी हरिनामाच्या प्रभावाने शुष्क तरूला सुद्धा पालवी फुटते असं ऐकलेलं होतं. पण आपण तर आता इतके दिवस झाले ह्या सुकलेल्या झाडाखाली बसून नित्य उच्च स्वरात कीर्तन करतोय, पण ह्याला काही पालवी फुटण्याचं, तो काही गार होण्याचं लक्षण दिसत नाहीये अजून. नित्यानंद दास बाबाजींनी याचं उत्तर असं दिलं की नामप्रभू हे इच्छा स्वातंत्र्य असलेले आहेत. म्हणजे त्यांची इच्छा त्यांच्या मनावरती असते. ते काय आपण असं म्हटलं म्हणून लगेच कुठला चमत्कार करतील असं नसतं. त्यांची इच्छा असेल तेव्हा त्यांची कृपा होते. म्हणून त्यांनी पुढे ती गोष्ट काही वाढवली नाही. पण नामप्रभूंनी मात्र बहुधा हे ऐकलेलं असावं. ते स्वतंत्र जरी असले तरी सुद्धा भक्ताच्या इच्छेच्या अधीन हे प्रभू असतात. म्हणून आपल्या ह्या भक्ताची इच्छा कळून त्यांनी त्याच्या शंकेचं समाधान करायचं ठरवलं. आणि खरोखरीच काही दिवसानंतर हा जो कदंब वृक्ष होता की ज्याला आता पुन्हा कधी पालवी फुटेल आणि तो पुन्हा एकदा असा हिरव्यागार पानांनी डवरलेला होईल अशी आशा नव्हती. त्याला खरोखरीच पालवी फुटली आणि पाहता पाहता एका भरगच्च पानांनी भरलेल्या डेरेदार वृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालं. हा नामप्रभूचा चमत्कार पाहून कृपा सिंधू बाबांचा नामाच्या शक्तीवरती आणि भगवंताच्या कृपेवरती जो विश्वास किंवा जी श्रद्धा होती
ती खूपच गाढ झाली, दृढ झाली. नामप्रभू कधी-कधी आपल्या भक्तांचा भाव वाढवण्यासाठी, त्याची श्रद्धा दृढ करण्यासाठी असे चमत्कार करत असतात. त्यातलाच हा एक चमत्कार होता. त्यांना आता विश्वास वाटू लागला कृपासिंधू बाबाजींना, की आपण सहजपणाने एकमेकांशी जे बोललो, ते सुद्धा भगवंतानी ऐकलं आणि त्यांनी आपली इच्छा पूर्ण केली, आपली शंका घालवली. मग आपण उच्च स्वरांनी इथे दिवसभर जे नामसंकीर्तन करतो, ते तर ते अत्यंत प्रेमाने आणि नक्कीच ऐकत असतील. त्यामुळे नामसंकीर्तनावरती त्यांचं अतिशय प्रेम जडलं आणि खूप श्रद्धा गाढ झाली. हळू-हळू ह्या श्रद्धेमुळं नामसंकीर्तन करत असताना भगवंताच्या सान्निध्याचा त्यांना अनुभवच येऊ लागला. आणि त्या अनुभवामुळे त्यांचे अष्टसात्विक भाव वारंवार जागे होऊ लागले आणि त्याच्यामुळे ते नामसंकीर्तन करत असताना मोठे सुशोभित दिसू लागले. नामाची ही कृपा त्यांना श्रीमद भागवत आणि श्री कृष्ण लीला कथा याच्यामध्ये एक वेगळीच गोडी निर्माण करून गेली. आणि त्याचा परिणाम असा झाला, की पूर्ण श्रीमद भागवत हे त्यांना पाठ होऊन गेलं. तसंच भागवतातल्या, भागवत कथेतल्या ज्या काही मर्मस्थळी असतील, त्यांचं सुद्धा त्यांना आतल्या आत उकल होऊ लागली. त्याचं ज्ञान आपोआप त्यांना होऊ लागलं. त्यामुळे भागवत ग्रंथाचे मर्मज्ञ म्हणून त्यांची सगळीकडे ख्याती पसरू लागली. भागवताची कथा ते इतक्या रसमयी पद्धतीने सांगत, की अनेक साधू संत आणि भागवत कथा रसाचे पिपासू सगळे लोक त्यांची कथा ऐकण्यासाठी अतिशय आतुर असत. कधीही कुठेही कथा होत असेल कृपासिंधुदास बाबाजींची, तर लोक तिथे आवर्जून जात असत. त्याच्यामध्ये भक्त, साधू, संत सगळे असत. भागवताचा महिमा वर्णन करताना कृपासिंधुदास बाबाजी स्वतःच रचलेला एक श्लोक नेहमी सर्वांना सांगत असत. त्या श्लोकाचं वैशिष्ट्य असं, की त्या 4 पदाचा तो श्लोक आहे आणि त्याचं पहिलं अक्षर प्रत्येक पदाचं जोडलं, की भागवत हा शब्द बनतो. तो श्लोक अशा प्रकारचा आहे, भाती सर्वेषु वेदेषु गतिर्यस्य त्रिलोकके वरिष्ठं सर्वशास्त्रेषु तरिणीजु भवार्णवे. म्हणजे भा, ग, व, त अशा प्रकारे हे भागवत हा शब्द त्याच्यातनं तयार होतो. नंदग्राममध्ये काही दिवस असेच नित्यानंद दास बाबाजींच्या बरोबर राहून त्यांनी भजन साधना केली आणि मग ते गोवर्धन इथे राहायला गेले. तिथे त्यांना श्री विष्णुदास बाबा, श्री अद्वैतदास बाबा आणि श्री मनोहरदास बाबा यांचं सानिध्य आणि त्यांचा सहवास, सत्संग मिळाला. त्यांच्या सहवासात तिथे राहून काही दिवस त्यांनी भजन साधना केली. शेवटी नंतर ते काम्यवन येथे जाऊन शंकराच्या मंदिरामध्ये राहू लागले आणि नंतर बराचसा पुढचा सगळा काळ शेवटपर्यंतचा हा त्यांचा त्या शंकराच्या मंदिरामध्ये काम्यवनातच गेला. म्हणून त्यांना काम्यवनके कृपा सिंधुदास बाबाजी असं लोक म्हणू लागले. त्यांची वाणी म्हणजे त्यांचं नेहमीचं बोलणं सुद्धा अत्यंत मधुर होतं. पण ते फारच कमी बोलत. त्यांना जर कुणी आम्हाला काही उपदेश करा अशी विनंती केली, तर अगदी 2-4 वाक्यातच ते नामाची आणि व्रजभूमीची जी अहेतुकी कृपा भक्तांवर होते, त्याचं वर्णन करत आणि त्याच्यापुढं काही बोलत नसत. ते नेहमी एका उच्च अशा भावमयी अवस्थेमध्ये राहत असत. शंकरजीच्या मंदिरामध्ये जी कुणी बालिका दर्शन घेण्यासाठी येईल, तिचा ते राधाभावानेच तिच्याकडे पाहत आणि तिच्या चरणांना स्पर्श करत असत. त्यावेळेला त्यांचा इतका भावावेश होत असे, की त्यांच्या डोळ्यातून झर अश्रुबिंदू झरत असत. त्यांना लोक एक सिद्ध महात्मा म्हणूनच ओळखत होते.
असे हे सिद्ध महात्मा एक दिवस सन 1977च्या फाल्गुन मासात आपल्याजवळ जे काय होतं, ते सगळंच लोकांना देऊन टाकू लागले. तेव्हा लोकांनी विचारलं, "बाबा असं का बरं करताय तुम्ही? तुमच्याकडचं सगळं का देऊन टाकताय?" तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, की "अब हम जा रहे हैं." आणि खरोखरीच फाल्गुन मासातच काही दिवसानंतरच आपल्या वयाच्या 98व्या वर्षी अत्यंत स्वस्थ अवस्थेमध्ये शांतपणे नाम जप करता करता एखादी ज्योत हळूच विझून जावी, तसे आपले प्राण त्यागून म्हणजे आपलं हे शरीर त्यागून ते श्रीधामाला निघून गेले. हरी ओम.